गुड मॉर्निंग. ऑलराईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. येस बॉस, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा शुक्रवार, तारीखाची 26 सप्टेंबर 2025. चला तर मग शोची सुरुवात करूयात. माय टॉप 3. एक्झॅक्टली बॉस. सगळ्यात पहिला अपडेट सांगायचं म्हटलं तर हवामान विभागाकडं राज्यासह मराठवाड्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. माय टॉप 3. त्यासोबत 10 लाखाहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा बोनस. माय टॉप 3. आणि त्यासोबतच काल अग्निक्षेपणास्त्राची रेल्वेवरून यशस्वी चाचणी सुद्धा झालेली आहे. माय टॉप 3. तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. नमस्कार, राम राम, सुप्रभात. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. ट्यून केलं तुम्ही माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद आणि घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पहिल्या अपडेटकडे. म्हणजे म्हटलो ना, हवामान विभागाने राज्यासह मराठवाड्यात पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा सांगितलेला आहे. स्पेशली जर बोलायचं म्हटलं तर 27 सप्टेंबरला अति मुसळधार पावसाचा इशारा सांगण्यात आलाय मराठवाड्यात. तर जर कोणी ट्रॅव्हलिंग करणार असेल तर विचार करूनच ट्रॅव्हल कराल. यासोबत जर बोलायचं म्हटलं तर गेले कित्येक दिवस झाले महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आणि त्याच्यामुळे जवळपास पूर आला, नुकसान झालंय. तर 20 जिल्ह्यातल्या 19,22,909 शेतकऱ्यांना आता सरकारकडनं 1,339 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. याआधी जर बोलायचं म्हटलं तर 4 जिल्हे, स्पेशली नांदेड, परभणी, सातारा, सांगली इथे ऑलरेडी 689.52 कोटी रुपयांची मदत ऑलरेडी डिक्लेअर झाली होती. चला वळूयात थोड्याच वेळात पुढच्या अपडेटकडे. ऐकत रहा माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन येतो पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ट्यून केलं तुम्ही माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वेळ वाया न घालवता वळूयात पुढच्या अपडेटकडे. नाही म्हणजे 10 लाखापेक्षा अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना आता मिळणार आहे 78 दिवसांचा बोनस. म्हणजे आनंद सगळ्यांना होत असेल. बरेचसे लोक आता माझ्यासारखे म्हणत असतील ना, काश ये बात कॉर्पोरेट वाले समजते. बट यामध्ये सुद्धा एक गोष्ट अशी आहे की हा जो काही बोनस मिळणार आहे हा त्यांच्या कामगिरीच्या आधारे डिपेंडंट असणार आहे. हे पण तेवढंच महत्वाचं. बरं चला, आता रेल्वेबद्दल बोलतोय तर पुढची महत्वाची गोष्ट, काल अग्निक्षेपणास्त्राची रेल्वेवरनं यशस्वी चाचणी झालेली आणि या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 2000 किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजे कुठे ना कुठे हे जर बघितलं तर याच्यामुळे डिफेन्स जे काय आहे तो आणखी स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसतोय. चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. थोड्याच वेळात कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर आता पुढची अपडेट जर सांगायची म्हटली तर अत्यंत महत्वाची आहे. जे काही आपण ठरवतो कधीच होत नसतं. अहो, मी न्यू इयर रेझोल्युशन बद्दल नाही बोलत आहे, मी बोलतोय अभ्यासाचं. जेव्हा पण आपल्या परीक्षेची तारीख कळतात तेव्हा आपण अभ्यासाला सुरू करू असं आपण ठरवतो आणि नेमकं पुढे 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 जात असतं. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठीची गोष्ट आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या आता संभाव्य तारखा जाहीर झालेल्या आहेत. या परीक्षा ज्या काय आहेत 17 फेब्रुवारी 2026 ते 15 जुलै 2026 दरम्यान घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे आता अभ्यासाला सुरुवात खरंच करावी लागेल. किती जरी डेट पुढे असली तरी आत्तापासून अभ्यास सुरू केला तेव्हा कुठे आपण परीक्षेला प्रिपेअर असू. बघा मी सांगतोय, बट अनुभवाचे बोल आहेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे म्हणून घेऊ शकतात. पण घड्याळात जर बघितलं तर 9 वाजायला बाकी आहेत काही मिनिटं. त्यामुळे आता इथून मी निघतोय. पण भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता इथेच ऑन माय एफएम पेपरवाला घंटा घेऊन. तोपर्यंत चलो अच्छा सुनते हैं. हॅव अ ग्रेट डे.